नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुकोबा स्पीकच्या पॉडकास्ट क्रमांक 99 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सार्वजनिक जीवनामध्ये नैतिकता आणि शुचिता जपून कशा पद्धतीनं चांगलं धार्मिक आणि समाधानी जीवन जगता येतं हे सांगणारा जगद्गुरू तुकोबारायांचा आजचा अभंग आपला गाथेतील अभंग क्रमांक 2864 हा अभंग असा आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. परोपकारी नेने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. भूतदया गायी पशुचे पालन, तहानेल्या जीवन वना माझी. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. जगद्गुरू तुकोबाराय त्यांच्या जीवनामध्ये संसारिक जीवन जगताना आपण कशा पद्धतीनं ईश्वराची प्राप्ती करू शकतो, उच्च प्रतीची नैतिकता जपून कशा पद्धतीनं चांगलं जीवन जगू शकतो हे या अभंगातून आपल्याला समजून सांगत आहे. जगद्गुरू तुकोबाराय वैराग्याचं समर्थन जरी करत असले तरी आपण धनाची प्राप्ती ही केलीच पाहिजे. धन हे मूळ 5 पुरुषार्थापैकी एक आहे. ह्या धनाची प्राप्ती आपल्याला करायची आहे, परंतु ही धनाची प्राप्ती करताना आपण नैतिकता आणि सार्वजनिक जीवनातली जी शुचिता आहे तिचं पालन करायचं. चांगल्या वर्तनातून, चांगल्या विचारातून सुद्धा धनप्राप्ती करता येऊ शकते, किंबहुना त्याच पद्धतीनं ती केलीच पाहिजे. जर धन असेल तरच आपल्याला समाजामध्ये किंमत आहे, किंबहुना धनाशिवाय आपल्याला धर्मकार्य करता येत नाही. म्हणून जगद्गुरू तुकोबाराय पहिल्याच चरणामध्ये सांगतात की जोडून या धन उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहार करा, चोख व्यवहार करा, लबाडी करू नका. उदास विचारे वेच करी. वाईट विचार मनामध्ये आणू नका. चांगल्या विचारानं, चांगल्या अंतःकरणानं उत्तम चोख व्यवहार करून तुम्ही काय करा, धन जमा करा, आर्थिक संपत्ती तुम्ही अर्जित करा. जो अशा पद्धतीनं धनसंपत्ती जमवेल, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखाणी. आणि अशा पद्धतीनं चांगल्या वागणुकीनं, चांगल्या वर्तनातून, चोख व्यवहारातून जो कोणी धन कमवेल त्याला त्याच्या जीवनामध्ये यश मिळेल, तो पुढे जाईल आणि त्याच्या जीवनामध्ये उत्तमात उत्तम त्याला भोगायला मिळेल. उत्तम भोगील जीव, त्याचा जीव जो आहे तो अतिशय आनंदाचा भोगी होईल, आनंदाचा उपभोग घेईल आणि आनंद काय होईल, त्याला प्राप्त होईल. पुढच्या चरणामध्ये महाराज सांगतात की परोपकारी नेने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. परोपकारी असलं पाहिजे, इतरांच्या अडचणीला मदत केली पाहिजे. फक्त धन स्वतः घेऊन, फक्त स्वतःच घेऊन बसायचं आणि अडल्या नडल्याकडं अजिबात लक्ष द्यायचं नाही, त्याला त्याच्या परिस्थितीनं मरू द्यायचं, असं करायचं नाही. या उलट परोपकार करायचा, परनिंदा करायची नाही, दुसऱ्याची निंदा करायची नाही. आणि परस्त्रिया या सदा आपल्या बहिणी माया म्हणजे आपली आई बहीण असेल असं समजून त्यांच्यासोबत आपण वर्तन केलं पाहिजे. परस्त्रियांसोबत जर आपण बहिणी मायासारखा वागलो, साहजिकच आपण आपल्या घरच्या स्त्रीची सुद्धा काय करणार आहोत, इज्जत करणार आहोत, किंमत करणार आहोत. घरच्या लक्ष्मीच्या आपण मानसन्मान ठेवणार आहोत. आणि हे सगळं करताना उत्तम धन, उत्तम व्यवहार करून धन घ्यायला सुद्धा आपण मागे पुढे पाहायचं नाही. भूतदया गायी पशूंचे पालन, तहानेला जीवन वना माझी. भूतदया करायची म्हणजे प्राणी मात्रांवर दया करायची. एखादा कुत्रा आहे, रस्त्यावर बसलेला आहे, शक्य झालं तर त्याला एखादा भाकरीचा तुकडा आपल्या डब्यातला, आपल्या ताटातला द्यावा, ना की त्याला विनाकारण दगड मारून जेव्हा तो आवाज करेल, ओरडेल, त्यात आसुरी आनंद मानायचा. यापेक्षा त्याच्यावर दया करायची. हे सर्व प्राणी, पशु पक्षी हा ईश्वराचाच भाग आहे, त्यामुळे यांची भूत दया करायची. गायीचं, म्हशींचं, पशूंचं पालन करायचं. तहानेले माणसं जर असतील, आपण जंगलामध्ये असो, आपल्याकडे पाणी असेल तर अशांना जीवन द्या, म्हणजे पाणी द्या, तहानेल्याला पाणी द्या. शांती रूप नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे.
आणि असा जो व्यक्ती असेल तो शांतीरूप असेल. तो कोणासोबतही वाईट वागणार नाही. आणि जेव्हा असं वागेल, उत्तम व्यवहारानं धन अर्जित करेल, त्याची प्रगती होईल. तो परनिंदा करणार नाही, परोपकार करेल, परस्त्रियांना बहिणी मायांप्रमाणे वागवेल, आपल्या घरच्या लक्ष्मीची इज्जत करेल, तिला घरामध्ये योग्य व्हॅल्यू देईल, किंमत करेल, गायी पशूंचे पालन करेल, वनामध्ये लोकांना तहानलेल्यांना पाणी देईल, शांतीरूप असेल, कुणाचं वाईट करणार नाही. आणि अशी व्यक्ती काय करेल, त्यांच्या वडिलांचं महत्त्व वाढवेल. म्हणजे समाजात अशा व्यक्तीला लोक जेव्हा पाहतील तेव्हा म्हणतील, हा कुणाचा मुलगा आहे, कुणाचे एवढे उच्च दर्जाचे संस्कार आहेत. महाराज म्हणतात की तुमच्या वाडवडिलांचं नाव याच्यामुळं काय होईल, वाढेल. शेवटच्या चरणात महाराज म्हणतात की तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. महाराज म्हणतात हेच आश्रमाचं फळ आहे. आपला हा जो गृहस्थाश्रम आहे, आपला हा जो संसार आहे, ह्या संसाराचं फळ हेच आहे की आपल्या वाडवडिलांचं नाव आपल्याकडून वाढवलं गेलं पाहिजे. आणि जेव्हा आपण हे वाढवू तेव्हा परमपद बळ वैराग्याचं, आपलं जे वैराग्य आहे म्हणजे आपला संसार करून आपण चांगल्या वर्तनातून उत्तम धन अर्जित करून जेव्हा या भूत दया करू, प्राणी मात्रांवर दया करू, तहानलेल्यांना पाणी देऊ, तेव्हा आपलं हे जे बळ आहे, आपलं वैराग्याचं बळ आहे, हे वैराग्याचं बळ काय होणार आहे, वाढणार आहे. जगद्गुरु तुकोबरायांप्रमाणेच भगवद्गीतेमध्ये ईश्वराचं स्मरण ठेवून आपण संसार केला पाहिजे हे सांगणारा संस्कृत मधला 3ऱ्या अध्यायातील 19वा श्लोक. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मार युद्धेच्छ. सदैव आपण संसारी व्यक्तीनं काय केलं पाहिजे तर ईश्वराचं स्मरण केलं पाहिजे आणि ईश्वराचं स्मरण करत करत आपले नित्यकर्म केले पाहिजे. भले युद्ध असेल, आयुष्य म्हणजे एक प्रकारचं युद्धच असेल, परंतु हे युद्ध करताना सुद्धा आपण काय केलं पाहिजे, ईश्वराचं स्मरण केलं पाहिजे आणि अशा पद्धतीचं जीवन जगलं पाहिजे. भूतदया करणं, प्राणी मात्रावर दया करणं, हे सुद्धा एक प्रकारे काय आहे, ईश्वराचं स्मरण करणेच आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगाशी हा श्लोक अगदी चपकलपणे जोडताना आपल्याला दिसून येतो. कबीर म्हणतात की घर में रहो दिल सफा करो, राम रहे तेरे तन में बाहर क्यों डोलो. घर में रहो दिल सफा करो, राम रहे तेरे मन में बाहर क्यों डोलो. आपल्या घरी राहा, अंतःकरण शुद्ध ठेवा आणि जेव्हा अंतःकरण तुम्ही शुद्ध ठेवाल तेव्हा राम तुमच्या हृदयामध्ये म्हणजे ईश्वर तुमच्या हृदयामध्ये येईल. बाहेर डोलडोल करण्याची गरज नाही. म्हणजे संसार करताना जर आपलं अंतःकरण आपण शुद्ध ठेवलं तर ईश्वराची प्राप्ती आपल्याला सहजपणे होऊन जाणार आहे. अगदी अशाच पद्धतीनं जगद्गुरु तुकोबराय यांनी सुद्धा सांगितले. डेल विम्ब्रो हे एक इंग्रजी कवी, द मॅन इन द ग्लास म्हणजे माणूस जो ग्लासमध्ये आहे म्हणजे आरसा म्हणजे आपलंच प्रतिबिंब आहे आणि आपल्याच प्रतिबिंबाला उद्देशून कवी काय लिहितात, यू मे फूल द होल वर्ल्ड डाऊन द पाथवे ऑफ इयर्स अँड गेट पॅट्स ऑन द बॅक ॲज यू पास, बट युअर फायनल रिवॉर्ड विल बी heartache and tears if you have cheated man in the class. म्हणजे तुम्ही सगळ्या जगाला मूर्ख बनवू शकाल, सगळ्या जगाला तुम्ही वेड्यात काढू शकाल, सगळ्या जगाकडून तुम्ही शाबासकी मिळवू शकाल. यू कॅन पॅट अँड गेट पॅट्स ऑन द बॅक, बट फायनल रिवॉर्ड जर तुम्ही जगाला फसवत असाल, जगासोबत चुकीचं वागत असाल, वाईट वागत असाल, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात त्याप्रमाणे जोडून या धन उत्तम व्यवहारे जर तुम्ही असं करत नसाल, अव्यवहार करत असाल, चुकीचं वागत असाल तर तुमचा शेवट हार्टेक्स अँड टीयर म्हणजे तुमचं हृदय तुटणार आहे, तुमच्या डोळ्यात अश्रू येणार आहेत जर तुम्ही मॅन इन द ग्लास म्हणजे स्वतःलाच तुम्ही फसवत असाल. तुम्ही जगाला लाख मूर्ख बनवताल परंतु तुम्ही स्वतःला मात्र मूर्ख बनवू शकत नाही. आणि हेच जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलेल्या पहिल्या चरणामध्ये आहे आणि हे सुद्धा या ठिकाणी अतिशय चपकलपणे आपल्याला जोडताना दिसून येतं. माणसानं वागताना कसं वागलं पाहिजे, उत्तम व्यवहार आणि नम्रता ठेवायची आणि हे कुणाचं लक्षण आहे. चीनी विचारवंत कन्फ्युशियस
द सुपिरियर मॅन इज मॉडेस्ट इन हिज स्पीच बट एक्सिड्स इन हिज ॲक्शन्स. जो उच्च दर्जाचा व्यक्ती असतो, ज्याचं व्यक्तिमत्व उच्च दर्जाचं असतं, त्याचं बोलणं हे अतिशय नम्रतेचं असतं, परंतु कार्य हे अतिशय उच्च दर्जाचे असतं. हेच जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं. उत्तम व्यवहार ठेवा, साहजिकच तुमचं व्यक्तिमत्व हे उच्च दर्जाचं होईल. बोलण्या वागण्यामध्ये नम्रता ठेवा, कारण त्यातच तुमच्या वाडवडिलांचं नाव होणार. हे जे कन्फ्युशियसनी सांगितलेलं आहे हे सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांच्या या विचाराशी अतिशय चपकळ जुळताना आपल्याला दिसून येते. संत नामदेव महाराज म्हणतात की सकळांसी सुख देई तया ते भेटे पांडुरंग. म्हणजे जंगलातल्या प्राण्यांना, पशुपक्ष्यांना, वनामाजी जे जीवन देतो त्यालाच कोण भेटतो? पांडुरंग भेटतो, विठोबा भेटतो, देव भेटतो. त्यासाठी त्याला देव शोधण्याची गरज नाही. शांतिरूप नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. जो शांतिरूप आहे, कारण शांतिरूप राहून तो सगळ्यांना सुख देतो आहे, तो कुणासोबत वाईट वागत नाही, त्याला काय भेटतो? पांडुरंग भेटतो. असं नामदेव महाराज सुद्धा आपल्याला सांगताना दिसून येतं. ईश्वराची प्राप्ती म्हणजे काय? परहित सरीस धर्म नाही भाई, परपीडा सम नाही अधमाई. लोकांच्या हितासारखा धर्म नाही. अरे बाबा, लोकांचं हित करणं हाच खरा धर्म आहे आणि इतरांना त्रास देणं हा काय आहे? अधर्म आहे, असं तुलसीदास यांनी रामचरितमानसमध्ये लिहिलेलं. अगदी हाच मतितार्थ जगद्गुरु तुकोबारायांच्या या आजच्या अभंगामधून सुद्धा आपल्याला प्राप्त होताना दिसून येतो. जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग आजच्या काळामध्ये सुद्धा अतिशय चपकलपणे बसतो. हेच जगद्गुरु तुकोबारायांच्या साहित्याचं वैशिष्ट्य आहे. तुलसीदास असतील, कबीर असतील, विल्यम बेक असतील, वॉल्ट व्हिटमन असतील, विल्यम एम्ब्रो असतील, भगवद्गीता असेल, अशा सर्वांचा सार या आजच्या अभंगातून आलेला आहे. आणि हा सामान्य जीवन सुखकर करणारा अतिशय उच्च दर्जाचा हा अभंग आहे. अतिशय सुप्रसिद्ध असा अभंग आहे. आणि या अभंगाच्या या चर्चेतला आज आपण विराम देऊया, थांबूया. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय तुकोबाराय, रामकृष्ण हरी.